स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 6. इतक्यात पांडुरंगानं एक छोटा खडा उचलला आणि तळ्यात टाकला. तेव्हा अण्णा चढ्या आवाजात म्हणाले, "अरे दगड कशाला पाण्यात टाकतोस? तळं भरून जाईल ना." "पण अण्णा, 1-2 खडे टाकले तर तळं कसं भरून जाईल?" "अरे प्रत्येकानंच जर 1-2 खडे टाकले तर तळं बुजायला कितीसा वेळ लागणार? केवढ्या कष्टानं आम्ही हे तळं खणलंय." "अण्णा, तुम्ही खणलं हे तळं?" होकारार्थी मान हलवून अण्णा म्हणाले, "मी सुरुवात केली, पण आमच्या शाळेच्या मुलांनी खणलंय हे तळं." नर्मदेनं उतावीळपणानं विचारलं, "केव्हा खणलं? अण्णा सांगा ना." नर्मदेच्या प्रश्नावर अण्णांनी तो सारा वृत्तांत त्यांना कथन केला. रोहे गावाजवळ खाडी होती. असं असून सुद्धा गावात वर्षानुवर्ष पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पाण्याची चणचण नाहीशी करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं अण्णांना नेहमी वाटायचं. आपला हा विचार ते द्वारकानाथ देशमुखांना वेळोवेळी बोलून दाखवायचे. एक दिवस ते बोलता बोलता द्वारकानाथ देशमुखांना म्हणाले, "गावाजवळ खाडी आहे, पण खाडीच्या पाण्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. तेव्हा पाण्यासाठी आपण एखादं तळं खणलं तर?" द्वारकानाथ म्हणाले, "कल्पना उत्तम आहे लक्ष्मणराव, पण खणणार कोण? ते नंतर बघू. आधी तळ्यासाठी जागा तर बघितली पाहिजे." द्वारकानाथ उत्साहानं म्हणाले, "चला, मी तुम्हाला जागा दाखवतो." दोघेही जागेच्या शोधासाठी निघाले. शाळेच्या पटांगणाच्या मागे डोंगराच्या पायथ्याला असलेली जागा द्वारकानाथ देशमुखांनी दाखवली. ती जागा बघता क्षणी अण्णांना पसंत पडली. कारण 2 डोंगरांच्या बरोबर बेचक्यात ती जागा होती. पावसाळ्यात पाण्याचे ओहळ तिथे येऊन मिळालेच असते, परंतु एरवीसुद्धा तिथे पाणी साठून राहिलं असतं. त्याच जागेवर तळं खणावं असं त्या दोघांमध्ये एकमत झालं. खरं तर त्या ठिकाणी गावातलं कुणीही जात नसे, कारण एक गुजराती व्यापारी तिथे बुडून मेला होता. त्यामुळे लोक तिथे जायला धजावत नसत. पण सत्कृत्यापुढे त्या दोघांना कशाचीही तमा नव्हती. द्वारकानाथांनी पुन्हा विचारलं, "जागा तर ठरली, पण तळं कोण खणणार ते नाही सांगितलं." "कोण म्हणजे काय? मी स्वतःच कामाला लागणार." "तुम्ही? अहो, ते कसं शक्य आहे?" "का नाही शक्य? कामाला सुरुवात केली म्हणजे सारं काही शक्य होतं. भगवंताची इच्छा असेल तसंच घडेल, पण कुणीतरी सुरुवात करायला नको का?" द्वारकानाथ अवाक होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. दुसऱ्याच दिवशी अण्णा स्वतः कुदळ फावडं घेऊन डोंगराच्या दिशेनं निघाले. त्यांच्याकडे पाहून गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. गावात कुजबूज सुरू झाली. गावाच्या हितासाठी लक्ष्मणराव एकटेच श्रम करायला निघालेत या गोष्टीची त्यांना जाणीव झाली. तोपर्यंत अण्णांनी तळं खणायला प्रारंभही केला होता. आपले गुरुजी गावासाठी तळं खणत आहेत हे पाहून विद्यार्थी त्यांच्या मदतीला धावून आले. गावात जेव्हा ही वार्ता पसरली तेव्हा कित्येक गावकरी कुदळ फावडी घेऊन तळं खणण्याच्या कामावर रुजू झाले. अशा रीतीनं काम करून या सर्वांनी काही दिवसातच एक सुंदर तळं खणून तयार केलं. द्वारकानाथ आणि लक्ष्मणराव यांच्या अपेक्षेप्रमाणेच तिथे पाण्याचा मुबलक साठा मिळाला. गावकऱ्यांनी लगेच ते तळं बांधून काढलं. अशा रीतीने अण्णांच्या पुढाकारानं पाण्याचा प्रश्न सुटला. गावातली पाण्याची चणचण दूर झाली. हा सारा इतिहास सांगितल्यानंतर अण्णा पांडुरंगाला म्हणाले, "म्हणून म्हटलं, पाण्यात खडे टाकू नकोस." अण्णांचे बोल त्याच्या मनात साठवले गेले. कोणता तरी अनामिक विचार त्याच्या मनात रुजला होता. छोटा पांडुरंग म्हणाला, "अण्णा, मी पुन्हा नाही खडे टाकणार. मी मोठा झालो ना की तुमच्यासारखंच काम करणार." "ते काम तुला करायचंच आहे पांडुरंगा. चला आता, अंधार पडायच्या आत आपल्याला जाऊन यायचंय." अण्णा झपाझप पावलं टाकत निघाले. नर्मदा आणि पांडुरंग मोठ्या उत्साहानं बागडत त्यांच्या पुढून निघाले. शाळा ओलांडून ते भुवनेश्वरच्या रस्त्याला लागले. काही वेळातच भुवनेश्वरचं कोसभर अंतर काटून ते तिथल्या मंदिरापाशी जाऊन पोहोचले.
भुवनेश्वर मंदिराच्या आसपास त्यावेळी मनुष्यवस्ती मुळीच नव्हती. तिथला सारा परिसर शांत दांत होता. मात्र त्या शांततेत पावित्र्य कोंदून राहिलं होतं. इतर कोणताही ध्वनी तिथे ऐकू येत नव्हता. ऐकू येत होता फक्त अनाहत ध्वनी. भुवनेश्वर मंदिराभोवती आंब्याची झाडं होती. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला बकुळीचं भलं मोठं झाड होतं. मंदिरापुढे एक 7-8 फूट उंचीची दगडी दीपमाळ होती. दीपमाळेतले दिवे मात्र कित्येक दिवसात तेवले गेले नव्हते. मंदिराचं बांधकाम जुन्या पद्धतीचं होतं. वर कौलारू छप्पर होतं, तर छपराच्या खालच्या उतरत्या बाजूला लाकडी नक्षीकाम केलेलं होतं. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाकडी चौकटीत उभे लोखंडी गज बसवलेले होते. मंदिराच्या आत गेल्यानंतर समोरच्या बाजूला नंदी होता. त्याला ओलांडून पुढे गेलं म्हणजे देवाचा गाभारा लागायचा. गाभाऱ्यात शिवलिंग होतं आणि गाभाऱ्यात जाण्यासाठी 3-4 दगडी पायऱ्या उतरून जावं लागे. त्या तिघांनी मंदिरात प्रवेश केला तेव्हा अण्णा चटकन डावीकडे वळाले. डावीकडच्या कोपऱ्याकडे बघून त्यांनी साष्टांग प्रणिपात घातला. पांडुरंग आणि नर्मदा यांनीही त्यांचं अनुकरण केलं. अण्णांनी त्या मोकळ्या कोपऱ्यासाठी कशाला नमस्कार केला हे मात्र त्यांना समजलेलं नव्हतं. शिवलिंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर अण्णा काही क्षण नेत्र मिटून त्याच कोपऱ्यापाशी बसले. पांडुरंग आणि नर्मदा हे दोघेही त्यांच्याजवळ तिथेच स्थानापन्न झाले. काही वेळानं अण्णांनी आपले नेत्र उघडले. आपल्या जागेवरून उठत ते म्हणाले, चला आता समाधीपाशी जाऊन बसू. तिघेही जण मंदिराबाहेर पडले. भुवनेश्वर मंदिराच्या पलीकडच्या बाजूला अण्णांचे आजोबा पांडुरंग पंत यांची समाधी होती. समाधीच्या भोवतीनं अण्णांनी थोडंफार बांधकाम केलं होतं. तिथेच उजव्या बाजूला छोटी छोटी जलाशयं होती. जणू मोठी कुंडच. त्यामध्ये कमळं फुललेली होती. तिघेजण समाधीकडे जायला निघाले. वाटेत एक बकुळीचं झाड होतं. बकुळीची काही फुलं भूमीवर शिंपडली होती. नर्मदेनं चटकन थोडी फुलं वेचून आपल्या ओंजळीत घेतली. अण्णा तेव्हा म्हणत होते, बरं का पांडुरंग, 70 वर्षांपूर्वी तुझ्या खापर पणजोबांची ही समाधी बांधली गेली. समाधी म्हणजे काय हो अण्णा? अरे, या ठिकाणी तुझ्या खापर पणजोबांवर अंत्यसंस्कार झाले. त्यांनी संन्यास घेतला होता ना, म्हणून अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर हे पवित्र स्मारक. स्मारक म्हणजे त्यांची आठवण ठेवण्यासाठी बांधून काढलेली पवित्र जागा. स्मारक म्हणजे काय हा पांडुरंगाचा पुढचा प्रश्न अपेक्षित धरून अण्णांनी त्यासंबंधीही सांगून टाकलं होतं. पण पांडुरंगानं दुसराच प्रश्न उपस्थित केला. अण्णा, संन्यास म्हणजे म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आईबाबांनी घेतला होता तोच ना? हो, तसाच. एव्हाना तिघेजण पांडुरंग पंतांच्या समाधीच्या ठिकाणी येऊन पोहोचले होते. छोट्या पांडुरंगाच्या मनात तेव्हा पुढचा प्रश्न घोळत होता. अण्णा समाधीच्या पुढे बसले तेव्हा त्यांच्याजवळ बसून पांडुरंगानं विचारलं, अण्णा, इकडे बघा ना, माझ्या खापर पणजोबांनी संन्यास कशासाठी घेतला हो? ज्ञानेश्वरांच्या आईबाबांसारखं त्यांनाही गावानं वाळीत टाकलं होतं का? छे रे, त्यांनी संन्यास घेतला त्याला वेगळं कारण होतं. कोणतं? सांगेन तुला पुन्हा कधीतरी. आता मात्र इथे माझ्याजवळ स्वस्थ बस. मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐक. या समाधीवर डोकं टेक. माझ्या हातून फार मोठं कार्य घडू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना कर. हात जोडून पांडुरंग समाधीवरच्या दगडी पादुकांकडे बघत राहिला. मग त्यानं आपले नेत्र मिटून घेतले. आपल्या अंगात खरोखरीच काहीतरी चैतन्य निर्माण होतंय असं त्याला वाटू लागलं. दिव्य ऊर्जा स्रोत आपल्या शरीरात प्रसृत झाला आहे हेही त्याला उमगलं. त्याही वयात त्याला त्याची स्पष्ट जाणीव झाली. नर्मदासुद्धा आपले नेत्र मिटून आणि हात जोडून बसली होती. थोड्याच वेळात अण्णांनी आपले नेत्र उघडले. पांडुरंग तेव्हा त्यांच्याकडेच बघत होता. आधीच तेजस्वी दिसणारे त्याचे निळसर नेत्र अण्णांना अधिक तेजस्वी भासले. त्याच्याकडे एकटक बघत असताना अण्णा मनाशी म्हणत होते, याच्या ठायी काहीतरी दिव्य शक्ती असलीच पाहिजे. म्हणून याला फार जपायला हवं. याला काहीही कमी पडता कामा नये. त्यासाठी मला कंबर कसली पाहिजे. एकदम त्यांना पांडुरंग पंतांच्या भविष्य कथनाची आठवण झाली. पांडुरंग पंत आपल्या मुलांना नेहमी सांगायचे, माझ्यापासून 5व्या पिढीत एक सत्पुरुष जन्माला येणार आहे. त्याला काहीही कमी पडू देऊ नका. पांडुरंग पंतांचा हा उपदेश अण्णांनी तंतोतंत पाळला होता.
आपल्या वारसदाराला काहीही कमी पडू नये म्हणून त्यांनी रोह्याच्या आसपास जमिनी घेऊन ठेवल्या होत्या, जंगलं घेतली होती. आपल्या मिळकतीतले पैसे साठवून त्यांनी या गोष्टी केल्या होत्या. भविष्यात डोकावून बघून वर्तमानात त्याप्रमाणे जगण्याची अण्णांची रीत होती. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे पांडुरंगाच्या भावी आयुष्याचा भक्कम पायाच घातला जाणार होता. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.